Hi friends, welcome to English Tech. Friends, in this video we shall discuss Concord system in English. Here first we shall discuss the concept of Concord. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये इंग्रजीमध्ये Concord सिस्टम म्हणजे नेमकं काय आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. तर बघूया आपण Concord म्हणजे काय. A concord means agreement between subject and verb, subject and complement, and subject and object. That is, the term concord refers to agreement between subject and verb, subject and complement, and subject and object. तर विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट आणि वर्ब, सब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ग्रामॅटिकल रिलेशनशिप असते, जिला इंग्लिशमध्ये कन्कॉर्ड असं म्हणतात. थोडक्यात जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्यासाठी त्यानंतर वापरलं गेलेलं क्रियापद हे सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द विंडो इज ओपन या वाक्यामध्ये द विंडो हे सब्जेक्ट सिंग्युलर आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद इज हे सुद्धा सिंग्युलर आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. द विंडोज आर ओपन. द विंडो सब्जेक्ट प्लुरल आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा प्लुरल आहे. थोडक्यात जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर नंतर येणारं क्रियापद सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर नंतर येणारं क्रियापद सुद्धा प्लुरल असलं पाहिजे. आता तुम्हाला हा टॉपिक सिंपल वाटत असेल, पण इंग्लिशमध्ये असे अनेक सब्जेक्ट्स आहेत की जे प्लुरल दिसतात पण सिंग्युलर असतात, सिंग्युलर दिसतात पण प्लुरल असतात. फॉर एक्झाम्पल, न्यूज. न्यूज हा शब्द त्याच्या शेवटी एस येत असल्या कारणाने तो शब्द आपल्याला प्लुरल वाटतो, परंतु तो शब्द विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर आहे. असे अनेक एक्झाम्पल्स इंग्लिशमध्ये आहेत जे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे काही शब्द आपल्याला सिंग्युलर वाटतात पण ते प्लुरल असतात. फॉर एक्झाम्पल, कॅटल, पीपल हे शब्द दिसताना सिंग्युलर दिसतात पण ते मात्र प्लुरल असतात. आणि नेमकं इथंच आपण मिस्टेक्स करतो आणि हे आपल्याला या कन्कॉर्ड सिस्टम इन इंग्लिश मध्ये डिस्कस करायचं आहे. पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण तुर्त कन्कॉर्डची कॉन्सेप्ट काय प्रकार आहे ते बघणार आहोत किंवा ते बघूया. तर अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब, सब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट आणि सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट याला कन्कॉर्ड सिस्टम इन इंग्लिश म्हणतात किंवा यालाच कन्कॉर्ड इन इंग्लिश असं म्हणतात. आता मी तुम्हाला सब्जेक्ट आणि व्हर्बचे या ठिकाणी एक्झाम्पल दिलं. इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर, द व्हर्ब कमिंग आफ्टर इट शुड ऑल्सो बी सिंग्युलर. इफ that subject is plural, the verb coming after it also should be plural. हे आपण डिस्कस केलं. तसंच सब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटच्या बाबतीत सुद्धा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. मी माझ्या इतर व्हिडिओजमध्ये पण कॉम्प्लिमेंट ही कॉन्सेप्ट डिस्कस केलेली आहे. तर कॉम्प्लिमेंट ही एकतर नाउन असू शकतं किंवा ॲडजेक्टिव्ह असू शकतं जे सब्जेक्ट साठी वापरलं जातं. लक्षात ठेवा. Yes, that is the word which modifies the subject, which qualifies the subject. The word which gives more information about the subject is called complement. या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कॉम्प्लिमेंटची स्पेलिंग मध्ये या ठिकाणी ई आहे, आय नाही. हे दोन कॉम्प्लिमेंट्स आहेत. एक COMPLIMENT हे कॉम्प्लिमेंट. या कॉम्प्लिमेंटचा अर्थ होतो ग्रीटिंग. आणि COMPLEMENT या कॉम्प्लिमेंटचा अर्थ होतो
म्हणजे हा ग्रामॅटिकल आयटम आहे. वाक्यामध्ये ज्या वेळेला त्या सब्जेक्ट बद्दल अधिक माहिती देणारा शब्द, मग ते ॲडजेक्टिव्ह असू शकतो किंवा ते नाउन फ्रेज असू शकतं, त्याला सुद्धा कॉम्प्लिमेंट म्हणतात. जे एस-व्ही स्ट्रक्चर असतं, सब्जेक्ट व्हर्ब कॉम्प्लिमेंट, हे स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. चाइल्ड वॉज एन एंजल, द चाइल्ड वॉज एन एंजल, हे एस-व्ही-सी असं स्ट्रक्चर आहे. सॉरी, हा यस सी हे असं स्ट्रक्चर आहे. आणि म्हणून मग लक्षात ठेवा, जर का त्या वाक्यामध्ये ते कॉम्प्लिमेंट नाउन असेल, तर मग जर का सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर ते कॉम्प्लिमेंट म्हणजे ते नाउन सुद्धा सिंग्युलर असला पाहिजे. जर का तो सब्जेक्ट प्लुरल असेल तर ते नाउन सुद्धा प्लुरल असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द चाइल्ड वॉज एन एंजल, द चाइल्ड वॉज एन एंजल. या एक्झाम्पल मध्ये बघा, द चाइल्ड सिंग्युलर आहे, त्यानंतर येणारं जे काही कॉम्प्लिमेंट आहे हे नाउन फ्रेज आहे एन एंजल, आणि म्हणून ती सिंग्युलर आपण घेतलेली आहे. का तर या ठिकाणी सब्जेक्ट सिंग्युलर आहे. पुढचं एक्झाम्पल बघा, द चिल्ड्रन वर एंजल्स. या ठिकाणी द चिल्ड्रन प्लुरल आहे आणि म्हणून नंतर येणारं जे काही कॉम्प्लिमेंट आहे हे सुद्धा प्लुरल आहे, लक्षात ठेवा. तर हे झालं सब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट अग्रीमेंट. यस, आता आपण बघूया सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. बऱ्याचदा वाक्यात ते विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट नंतर क्रियापद, जसं ही, हिमसेल्फ, दे, देमसेल्फ, वी, अरसेल्फ, या ठिकाणी जे काही रिफ्लेक्सिव्ह केस असते नामाची, त्याचा ऑब्जेक्ट म्हणूनही बऱ्याचदा वापर होतो. मग अशा प्रसंगी जर का सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्याच्यासाठी येणारे जे काही ऑब्जेक्ट आहे नंतर ते सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. आणि म्हणून बघा एक्झाम्पल मध्ये, ही इंज्युर्ड हिमसेल्फ, दे इंज्युर्ड देमसेल्फ. जर का सब्जेक्ट सिंग्युलर प्लुरल असेल तर त्यानंतर येणारा ऑब्जेक्ट सुद्धा प्लुरल असला पाहिजे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, कॉन्कॉर्ड म्हणजे काय, तर अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब, subject and the agreement between subject and verb, subject and complement, and subject and object. आता कंकॉर्ड ही कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. आता नेमके टाइप्स ऑफ कंकॉर्ड कोणते ते आपण बघूया. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ कंकॉर्ड माय डियर फ्रेंड्स, and they are, the types of concord are 1. Subject verb concord, 2. subject complement concord, 3. subject object concord, चौथा प्रकार आहे pronoun concord, and last one is notional concord. म्हणजे हे 5 प्रकार कंकॉर्डचे आहेत जे आपण पुढच्या काही व्हिडिओज मध्ये डिस्कस करणार आहोत. पुढचे व्हिडिओज तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा बघा. थँक्यू.